वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट असं म्हटलं जातं। एखाद्या रस्त्यावरील विशिष्ट भागात 3 वर्षात 5 पेक्षा अधिक जीवघेणे अपघात झाले तर त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित केलं जातं। कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर रस्त्यांवर अशा 41 ब्लॅक स्पॉट्सची नोंद आहे। त्या ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाहीत यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं। रस्ते अपघात हा सध्याच्या काळातील सर्वात गंभीर विषय आहे। अतिरेकी वेग, अचानक लेन बदलणं, चुकीच्या पद्धतीने वाहनांना ओव्हरटेक करणं, ओव्हरलोड, मद्यप्राशन करून वाहन चालवणं अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात। काही वेळा रस्त्यांवरील धोकादायक वळण, तीव्र उतार, खराब रस्ता, चुकीची सिग्नल व्यवस्था, सांकेतिक चिन्हांचा अभाव यामुळेही अपघाताच्या घटना घडतात। एकाच ठिकाणी 3 वर्षात 5 किंवा त्यापेक्षा अधिक अपघात झाल्यास त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित केलं जातं। त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरपालिका किंवा महापालिका यांच्याकडून सर्वे होतो। ज्यांच्या अखत्यारीतील रस्त्यावर ब्लॅक स्पॉट असतील त्या ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाहीत यासाठी उपाययोजना केल्या जातात असं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून त्यावर आता टेम्पररी मेजर्स आणि परमनंट मेजर्स घेण्याची कार्यवाही सुरू आहे आणि यामुळेच या वर्षभरातही यासारख्या विविध बैठका माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी घेतल्या होत्या आणि त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार बरेच ब्लॅक स्पॉट निर्मूलन करण्यासाठी PWD असेल, NHA असेल किंवा महानगरपालिका असेल यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार त्यांनी जे चेंजेस त्या ठिकाणी केले त्यामुळेच आपल्याला आता अपघाताचं प्रमाण कमी झाल्याचं कोल्हापूर जिल्ह्यात दिसत आहे। साधारणतः -23% इतके अपघात आपले कमी झालेले आहेत। ब्लॅक स्पॉट वगळण्यासाठी रस्त्यावरील धोकादायक वळणं काढणं, उतार कमी करणं, वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड ब्रेकर तयार करणं, फलक उभारणं असे उपाय केले जातात। रस्ते अपघातात जीवित आणि वित्तहानी होणार नाही यासाठी काळजी घेतली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 41 ब्लॅक स्पॉट असून वाहनधारकांनी सुद्धा जागरूकता बाळगणं आवश्यक आहे। पाहूया जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची यादी। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, अंबप, घुणकी फाटा, टोप संभापूर, कासारवाडी फाटा, पीर दर्गा, नागाव फाटा, उचगाव रेल्वे पूल, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी फाटा, लक्ष्मी टेकडी, मुरगुड नाका, कोल्हापूर राधानगरी रोडवरील आंबेवाडी, रत्नागिरी रोडवरील रजपूतवाडी, पडवळवाडी फाटा, बांबवडे पेट्रोल पंप, गगनबावडा रोडवरील बालिंगा फाटा, वाकरे फाटा, जयसिंगपूरमधील अंकली टोल नाका, शिरोळमधील औरवाड फाटा, गडिंग्लजमधील लिंगनूर फाटा, आजरा HP पेट्रोल पंप, मासोळी फाटा, भुदरगडमध्ये कूर, आदमापूर फाटा। कोल्हापूर शहर CPR चौक ते सोन्या मारुती चौक, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, रंकाळा स्टँड ते डीमार्ट, फुलेवाडी फायर स्टेशन, क्रशर चौक, नवीन वाशी नाका, नंगीवली ते संभाजीनगर चौक, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम चौक, रेणुका मंदिर चौक, तारराणी चौक, सायबर चौक, कोयास्कर चौक, राजेंद्र नगर, सुभाष नगर। या 41 ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्नशील आहे। पण वाहन चालकांनी देखील वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते।